अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघाच रविवार आणि आज रविवारच्याच दिवशी आलेली आहे दीप अमावस्या। प्रत्येकाच्या घरात सकाळपासून दीप अमावस्येच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते। बघा, आज असणारी अमावस्या जी आहे ती दिव्यांच्या पूजनासाठी आणि दीपदानासाठी अत्यंत प्रभावी आहे। खरं तर जेवढेही दान आहेत, म्हणजे हिरण्यदान असेल किंवा अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, ह्या सगळ्या दानांपेक्षा दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि आजचा दिवस हा दीपदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो। अमावस्या तिथी ही घरात सकारात्मकता आणण्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची ही तिथी घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे किंवा अशी एक सेवा सांगणार आहे जी आपल्याला आज सायंकाळी करायची आहे। आज सायंकाळी फक्त तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही अमावस्या तिथीला आपल्या घराच्या बाहेर फेकली, या वस्तू सोबत तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर फेकली जाईल। तुमच्या घरात इडापिडा असेल, तुमच्या घरात काही आजारपण असेल, तुमच्या घरात काही बाधा असेल, कुणी जर नजर लावलेली असेल, ह्या सगळ्या वाईट शक्ती या वस्तू सोबत तुमच्या घराच्या बाहेर जातील आणि जेव्हा सगळ्या वाईट गोष्टी किंवा वाईट ज्या काही असतील ते तुमच्या घराच्या बाहेर जातील, तेव्हा नक्कीच तुमच्या घरात चांगल्या गोष्टी घडू लागतील। तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर गेल्याने तुमच्या घरात सकारात्मकता येईल, घरामध्ये सुख येईल, घरामध्ये समृद्धी येईल, घरामध्ये आनंद येईल। अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे। ज्यांच्याही घरामध्ये खूप जास्त त्रास होत असतो, आजारपण संपत नाही, घरामध्ये खूप गरिबी आलेली आहे, घरात खूप दरिद्रता आहे, घरातील वातावरण हे पूर्ण निगेटिव्ह झालेलं आहे, रोज कलह होतात, रोज भांडणं होतात, असं काहीही तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच्यासाठी हा उपाय आवर्जून करा। या उपायाने तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने सुख येईल, घरामध्ये सकारात्मकता येईल आणि घरातील दरिद्रता संपून तुमच्या घराची भरभराट होईल। आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी म्हणजे बरोबर 6च्या पुढे ते रात्री 12च्या आत कधीही करता येणार आहे। सगळ्यात पहिले या गोष्टीसाठी किंवा या उपायासाठी तुम्हाला जे लागणार आहे ते म्हणजे काळं वस्त्र, ब्लॅक रंगाचं एक छोटंसं वस्त्र, एक छोटंसं कापडाचा एक तुकडा। आता समजा मी तुम्हाला जस्ट दाखवते, असा काळ्या रंगाचा एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळ्या रंगाच्या तुम्हाला तिळ्या घालायच्या आहेत। बघा, काळ्या रंगाच्या तिळ्या तुम्हाला याच्यावरती घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं मीठ ठेवायचे। खड्यांचं मीठ असेल तर ते ठेवा, नसेल तर बारीक जे मीठ असेल ते ठेवा। काळं मीठ तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून हे काळं मीठ ठेवलं तरीही चालेल। काळं मीठ हे उपाय करण्यासाठी उपयुक्त असतं, त्यामुळे तुम्ही काळं मीठ ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला याच्यावरती ठेवायच्या आहेत 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला याच्यावरती ठेवायच्या आहेत 2 अख्ख्या लाल रंगाच्या मिरच्या, ज्या सुक्या मिरच्या असतात ह्या सुक्या मिरच्या। हे सगळं त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे। काळ्या रंगाच्या कापड्यात ठेवून त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे, पुन्हा एक मारली तरीही चालेल। आता ही काळी पोटली तयार होईल। ही आपल्या घराच्या सगळ्या कोपऱ्यांना टच करायची, स्पर्श करायची। फक्त वॉशरूम, आपलं जे टॉयलेट वगैरे असेल ते सोडून आपलं स्वयंपाकघर जे आहे त्या स्वयंपाकघराला 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायची, कारण तिथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो। त्यानंतर आपली जी बेडरूम असते ह्या बेडरूममध्ये 4ही कोपऱ्यांना ही पोटली स्पर्श करायची। त्यानंतर आपलं जे लिव्हिंग एरिया असेल ह्या लिव्हिंग एरियामध्ये सगळीकडे स्पर्श करायची। सगळ्या ठिकाणी ही पोटली फिरवून झाली की त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा ही काळी पोटली उतरवायची। घरातील एखादा व्यक्ती बाधित असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला खूप आजार जडलेला असेल, काहीतरी नजर लागलेली आहे असं वाटत असेल, काहीतरी त्या व्यक्तीच्या पाठीत त्रास आहे तुम्हाला असं वाटत असेल, तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही ही पोटली, काळ्या रंगाची जी पोटली आहे ती तुम्ही उतरवू शकता। त्यानंतर मग तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जायचं आहे। आपल्या घराचा बाहेरचा जो भाग आहे त्या भागामध्ये दक्षिण दिशा जी असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला जायचं आहे। दक्षिण दिशेला तुम्हाला एक 5 मिनिटभर उभं राहायचं आहे। ही काळी पोटली जी आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे
त्यानंतर तुमच्या मनात जे निगेटिव्ह असेल की माझ्या आयुष्यातील ही 7.5 संपून जाऊ दे, माझ्या आयुष्यातील विघ्नांचा नाश होऊ दे, मला किंवा माझ्या घरातील माझ्या मुलांना जी नजर लागलेली आहे ती नष्ट होऊ दे, आजपासून माझ्या घरात फक्त सुख आणि समृद्धी येऊ दे, माझ्या घराची भरभराट येऊ दे, माझ्या घरात पैसा येऊ दे, माझ्या घरात सुख असू दे, माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे, असं सगळं त्या काळ्या पोटलीत तुम्हाला निगेटिव्ह म्हणायचं आहे आणि जे पॉझिटिव्ह हवं आहे तेही तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर ही काळी पोटली समोर दक्षिण दिशेला आपल्या समोर ठेवायची आहे आणि समोर ठेवून तुम्हाला ही काळ्या रंगाची पोटली तुम्हाला पेटवायची आहे, म्हणजे प्रज्वलित करायची आहे. ठीक आहे. खाली तुम्हाला जमिनीवरती ठेवायची आहे. जमिनीवरती एखादा कागद ठेवू शकतात. कागदावरती तुम्ही ही पोटली ठेवा. याच्यावरती तुम्ही जर वाटलं, समजा आता पावसाचे दिवस आहेत, बाहेर ही गोष्ट पेटणं थोडं म्हणजे हवा किंवा पाऊस असेल तर तुम्ही याच्यावरती थोडेसे 4-5 कापराचे तुकडे घाला आणि कापूर घालून ही काळ्या रंगाची पोटली जी आहे घराच्या बाहेर आपण काढलेली ही प्रज्वलित करा, पेटवा. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला संपूर्ण पेटेपर्यंत तिथंच उभं राहा आणि पेटून झालं सगळ्याचं संपलं म्हणजे राख झाली. अगदी राख नाही झाली तरी चालेल, जेवढं पेटायचं तेवढं पेटलं, थोडंसं अगदी पेटलं तरीही चालेल. त्यानंतर पण ती आग विझेपर्यंत तिथंच थांबा, नाहीतर उगीच दुसऱ्या कुठल्या एखाद्या गोष्टीला जर ती अग्निस्पर्श झाली तर कदाचित मोठी घटना होऊ शकते. त्यामुळे ती जी अग्नी आहे ती पूर्ण तिथे विझेपर्यंत तिथंच 5 मिनिटंभर उभं राहा आणि मग त्याच्यानंतर घरात या. घरात येण्यापूर्वी एक बादलीभर पाणी घराच्या बाहेर काढून ठेवा. स्वच्छ पाय धुवा, हातावरती पाणी घ्या आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये प्रवेश करा. घरात आल्यानंतर एक जे पिण्यायोग्य पाणी असतं हे पाणी एका ग्लासमध्ये वगैरे घ्या आणि त्याने आपल्या तोंडामध्ये ते पाणी घेऊन त्याने एक चूळ आपली घराच्या बाहेर म्हणजे आपण जी चूळ भरतो ही चूळ आपल्या घराच्या बाहेर तुम्हाला भरायची आहे आणि मग त्यानंतर तुमची जी कामं असतील ती तुम्हाला करायची आहेत. या उपायाने तुमच्या घरात कितीही नकारात्मकता असेल, कितीही निगेटिव्हिटी असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल. ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या वस्तू नकारात्मकता संपवणाऱ्या, वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या वस्तू आहेत. जेव्हा तुम्ही त्या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये काळे तीळ, मीठ आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही काळे मिरी घ्याल, ह्या सगळ्या वस्तू जेव्हा तुम्ही ते काळ्या रंगाच्या कापडात आज अमावस्या तिथीला घेऊन घराच्या 4ही दिशांना फिरवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात असणारी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती सगळं त्यात शोषलं जाईल आणि जेव्हा तुम्ही हे प्रज्वलित कराल तेव्हा सगळं काही जळून नष्ट होईल, ज्यामुळे तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी संपून घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि सगळं व्यवस्थित होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आवर्जून करा. आजचा हा खास उपाय आहे.